मंडळी, सर्वत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. बिगुल वाजला आहे आणि याच अनुषंगाने जे पक्षाचे उमेदवार अधिकृत उमेदवार आहेत ते मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. आणि सध्या आपण मार्डी गटातील वरकुटे मसवड या गावामध्ये आहोत. आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार भारतीताई पोळ आणि माया दोलताडे या वरकुटे मसवड गणातून नेतृत्व करतात. त्यांच्याशी बोलूया, त्या भेटीगाठी घेत आहेत. नमस्कार, काय सांगाल तुम्ही? आता मतदारांना भेटताय, घरोघरी जाताय, कसा प्रतिसाद आहे? गृहभेटी दरम्यान आम्ही आज जे दोघी भाजपच्या जयाभाऊ गोरेंच्या नेतृत्वाखाली जो आम्ही भाजपमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे, या निमित्ताने प्रचारासाठी ज्या आम्ही गृहभेटी घेत आहोत यामध्ये अतिशय समाधानकारक वातावरण आहे. घरोघरी गेल्यानंतर लोकांना पाणी पोहोचल्यामुळे, लाईटचा प्रश्न त्यांचा सुटल्यामुळे, रस्त्यांचा प्रश्न सुटल्यामुळे एक आनंदाचं वातावरण आहे आणि भेटीला आम्हाला अगदी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. समाधानकारक वातावरण. या मिळालेल्या संधीचं मी सोनं करून दाखवीन. गोंदवले गटामध्ये पण जे काही काम मी 5 वर्षामध्ये केलं, माझ्या गटासाठी मला जे जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करता आलं त्यासाठी मी समाधानी आहे. आणि मी गोंदवले गटामध्ये वेगळ्या पक्षाची जिल्हा परिषद सदस्य असताना देखील त्यावेळी राज्य सरकारमध्ये भाजप युतीचं सरकार होतं, पण त्या सरकारने माझ्या कुठल्याही ज्या लोकांच्या समस्यांसाठी मी सरकारकडे पाठपुरावा केला त्या कुठल्याही समस्यांकडे दुर्लक्ष केलं नाही. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना त्यांना मी एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुद्धा डायरेक्ट जो पत्रव्यवहार केला त्याच्या प्रत्येक ह्याला मला प्रतिसाद मिळाला. आणि त्यावेळी जयाभाऊ देखील वेगळ्या पक्षामध्ये होते, पण आमदार असून देखील त्यांनी दुसऱ्या पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याचं कुठलंही काम मागे पडू दिलं नाही, त्याला सपोर्ट केला. त्यामुळे मी नक्कीच समाधानी आहे. आणि यावेळी देखील मी माझ्या जे काही मला करता येईल माझ्या मतदारसंघासाठी ते करता यावं, कारण मला माझ्या घरातूनच समाजकारणाचा वसा मिळालेला आहे. स्वर्गीय सदाशिवराव पोळतात यांनी मानचं राजकारण 40 वर्ष पाहिलं, पण त्या राजकारणामध्ये समाजकारण हा मोठा भाग होता. त्यासोबतच माझ्या सासूबाई, असं तालुक्यातले एकही माणूस नसेल की जे माझ्या सासूबाईंना आज ओळखत नाही किंवा त्यांच्या हातचा त्यांनी चहा पिला नाही किंवा कधी जेवण केलं नाही. तर ह्या अशा समाजकारणाचा वसा असणाऱ्या घरातून मी आज पुढे आलेली आहे. आणि मी आज वेगळ्या पक्षातून जेव्हा जिल्हा परिषदेची उमेदवारी करते त्यामागचं एकमेव कारण हेच आहे की मला माझ्या भागातील लोकांच्या विकासाची कामे होताना त्याच्यामध्ये माझा मदतीचा काहीतरी हातभार असावा, केवळ एवढ्या उद्देशासाठीच मी जिल्हा परिषद निवडणूक लढवित आहे. आणि मला खात्री आहे की लोक माझ्यावर प्रेम करतात, आमच्या घरावर प्रेम करतात आणि समाजकारणाबद्दल त्यांना विश्वास आहे, त्यामुळे ते नक्की आम्हाला प्रतिसाद देतील. ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येकाने सांभाळल्या पाहिजेत. घरामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे आणि राजकारणामध्ये घर नाती आली नाही पाहिजेत. जिथे योग्य उमेदवार आहे जो आपल्या भागाचे प्रश्न सोडवू शकेल, आपल्या लोकांसाठी काम करू शकेल, वेळ देऊ शकेल, लोकांचा विकास घडवून आणू शकेल, प्रश्न मांडू शकेल, तो प्रश्न पुढे तडीच नेऊ शकेल, अशाच उमेदवाराला लोकांनी प्रतिसाद द्यावा, अशी माझी या माध्यमातून सगळ्यांना विनंती आहे. आणि मला खात्री आहे की लोक नक्की माझ्या आव्हानाला प्रतिसाद देतील आणि जयाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली जे आम्ही आज भाजपमधून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे काम होतंय, एक महत्वाचं जलसंधारणाचं जे त्यांनी पाणी फाउंडेशन मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरू केलं होतं, त्यामुळेच पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झाली होती. ते आज आपल्याला उरमोडीचं असेल, जे कटापूरचं पाणी असेल, तालुक्यातल्या प्रत्येक गावागावात हे पाणी पाणी आलं बाई, आम्ही समाधानी. अशी बायकांची, महिलांची, पुरुषांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना काही वेगळं सांगावं लागत नाही, ते स्वतःहून सांगतायत की आम्ही समाधानी आहे आणि विकास करणाऱ्या भाजपलाच आम्ही मतदान करणार. त्यामुळे मला खात्री आहे की लोक जयाभाऊंना साथ देतील आणि त्यांच्या सर्व उमेदवारांना, म्हणजे जे आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गणासाठी जे उभे आहोत त्या सगळ्यांना 5 गट आणि 10 गणांमध्ये मला खात्री वाटते की सगळे जयाभाऊ समर्थकच उमेदवार येतील.